चांगल्या कृत्याची फळे चांगलीच मिळतात. कबीर आणि अंकित एकमेकांचे मित्र होते. ते नेहमी दुसऱ्याची मदत करत असे. कोणाला मदत हवी असेल तर ते कोणालाच नाही म्हणत नसे. एकदा अचानक त्यांच्या घराच्या एका बंगल्यात आग लागते. तेव्हा ते दोघे लगेच मदतीला गेले आणि आगीपासून लोकांचा जीव वाचवला. त्या दोघांची घरे अगदी शेजारी होती. त्यामुळे शाळेत एकत्र जाणे, वाचनालयात एकत्र अभ्यास ते दोघे करत. परीक्षा असेल तर ते दोघे दिवस रात्र अभ्यास करून चांगले मार्क्स काढत. एकदा शाळेत खेळ होते. त्यावेळी एक मुलगा मैदानात पडतो. तेव्हा त्याला खूप मोठी जखम होते. तेव्हा त्याला रक्त हवं असतं. त्यावेळी त्याच्या रक्ताचा ब्लड ग्रुप दवाखान्यात उपलब्ध नसतो. तेव्हा कबीर आणि अंकित दोघे रक्त देण्यासाठी पुढे येतात. त्यात कबीरचा ब्लड ग्रुप मॅच होतो आणि तो आपले रक्त देतो. नेहमी काही असो, ते दोघे कामासाठी पुढेच असायचे. त्यामुळे शाळेत पण त्या दोघांचा सत्कार नेहमी होत. दोघांची परिस्थिती तशी सर्वसामान्यच होती. एकदा कबीरचे बाबा आजारी पडतात. अचानक त्यांची किडनी खराब होते आणि ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी पैशाची चणचण भासते. तेव्हा सर्वजण गावातील लोक पैसे काढतात आणि त्यांना मदत करतात. त्यावेळी कबीर पैसे घ्यायला तयार नसतो. तो स्वाभिमानी असतो. तेव्हा सर्वजण त्यांना समजावतात. तेव्हा कुठे तो तयार होतो. ते पण परतफेडीवर. तो मदत स्वीकारतो. त्याच्या वडिलांचे ऑपरेशन व्यवस्थित होते. कबीर आणि अंकित आता कॉलेजला जाऊ लागतात. दुपारी ते नोकरी करत. दोघे मिळून लोकांचे पैसे परत करतात. कॉलेज पूर्ण झाल्यावर ते मोठ्या कंपनीत कामाला लागतात आणि त्यांचे मदतीचे कार्य नेहमीच चालू असत. त्यामुळे त्यांचे कर्मच इतके चांगले असल्याने त्यांना नेहमीच लोकांचा आशीर्वाद मिळत. तात्पर्य: नेहमी चांगलेच काम करावे. तेव्हा सर्व आपल्यासाठी उभे राहतात. थँक यू.